दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वकिलीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता ठाण्यामध्ये. ठाणा आणि ठाण्यातला बाळकुंभ परिसर आणि तिथला अशोकनगर आणि अशोकनगरमधल्या दोन वहिनींना, दोन कुटुंबांना जाऊन आज आपण भेटणार आहोत. गौरी मनीष घुले आणि पूजा विशाल परब. तेव्हा आता आजच्या भागात काय होणार, या दोन घरांमध्ये कसा डाव रंगणार हे बघूया. जाऊन भेटूया दोन्हीही वहिनींना, दोन्हीही घरांना. जेव्हा भांडण व्हायची तेव्हा या मॅडम माझ्या केस ओढायच्या मी नव्हते इथे. आणि त्याच्यामुळे ही व्यथा आहे. हो, ह्याचे केस एवढे नव्हते खरं सांगायचं. हा, फोटोज आहेत कॅमेरामध्ये आधीचे. बिफोर आणि आफ्टर. नमस्कार. नमस्कार. बर, आता उखाणा घ्या. तथास्तु पैठणीचे नाव होम मिनिस्टरने नेले साता समुद्रापार. अशोकनगरीत आल्याबद्दल आदेश भाऊजी तुमचे आभार. आणि मनीषचं नाव घेते, झाले माझे स्वप्न साकार. अरे वा. द्या आता ओळख करून द्या सगळे. मिस्टर नमस्कार. मनीष घुले, ही आई माझी. नमस्कार. ही आमच्या रेखा आंटी. नमस्कार. या सासूबाई माझ्या. नमस्कार. मागे भाऊ आहे आनंद. हे माझे बाबा. नमस्कार. आणि या सगळे आमचे अशोकनगरीचे उत्साही मेंबर्स. नमस्कार. 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 मोठं कुटुंब आहे ना. हो, मोठं कुटुंब आहे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, माहेर कुठलं? माहेर ठाण्यातलंच. पहिल्यापासून तुम्ही ठरवलं होतं का की आयुष्यभर ठाण्यातच राहायचं? असं ठरवलं नव्हतं, पण छान वाटलं म्हणजे जेव्हा ठाण्यातलाच मिळाला. म्हणजे कुठे तलावपाळीवर? पुण्याचं मॅगझिन येतं, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं फायनल. बोलवा त्यांना. कोणाला फायनल केलं हे बघण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. बोलवा. मनीष ये. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? बालपण आमचं नाशिकला, माझं आणि नागपूरला गेलं. बरोबर. आणि मग ते ठाण्यात बघण्याचं वगैरे कधी झालं? हा, बघण्याचं मासिका थ्रू आलं. ऍक्च्युली पहिले एकदा फोन येऊन गेला होता यांच्याकडनं. फोन आला होता जेव्हा 1.5 वर्षापूर्वी, म्हणजे लग्न ठरवायच्या अगोदर 1.5 वर्षापूर्वी आला. हा, पण मग तेव्हा उंची 5 फूट 7 इंच. मी विचार केला, म्हटलं मुली ॲजच खूप उंच दिसतात, परत 5 फूट 7 इंच, परत हाय हिल्स वगैरे घालत असेल तर मी म्हटलं ऍब्सोल्युटली नॉट सुटेबल. फायदे होते, डबे बिबे काढून बोलवणार नाहीत ना. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. नाही मग. पण मग मला सांगा, मग आता ही उंची आणि असं लक्षात घेतल्यानंतर काय प्रेमाने त्यांना काही वेगळं नाव घेऊन नाही ठेवलंय? प्रेमाने नाव म्हणजे ठेवलेलं एक पहलवान म्हणून म्हणतो कधी कधी. म्हणजे काय प्रेमात म्हणजे अशी बरीच नाव आहेत. म्हणजे अशी बरीच नाव आहेत. काय हो काय नको, आता नको सगळ्यांचं. तेव्हा आता दोघांनी मिळून तुम्हाला एक आव्हान दिलं जाणार आणि ते दोघांनी मिळून पूर्ण करायचंय. 8 वर्ष होम मिनिस्टरची पूर्ण झाली आणि आता 9वं वर्ष सुरू झालेलं आहे. त्यामुळे 9 थर रचायचे. 9 थरांचा मनोरा जर यांनी रचला तर पूर्ण बक्षीस 2000 रुपयांचं. नाहीतर प्रति थर 500 रुपये कमी होत जाणार. बघूया काय करतात. वेळ सुरू झाली. पाच, 4, 3, एक चालू शकेल. 2,
एक वेळ संपली. 9 थराला 2000. नंतर प्रति थर जसा कमी होणार तेव्हा 500 रुपये कमी होत जाणार. तेव्हा लक्षात ठेवा 4 थर जर झाले असते म्हणजे 5वा थर झाला असता तर काहीतरी मिळालं असतं. इथे 3ऱ्या थरावरच राहिल्यामुळे बक्षीस तर गेलेलंच आहे. पण काही हरकत नाही. आता 1च वर्ष झालेलं आहे लग्नाला. हळूहळू थर रचले जातील. चला भेटूया परब वहिनींना. अच्छा, कोकण कन्या हे ट्रेनचं नाव आहे. मग ह्या कोकणला जायचं म्हणाल्या. अच्छा, म्हणजे या काटेरी आहेत. हा थोडीफार आहे. हा, तुम्हाला फणस म्हणाले ते. सासरी जेवढं प्रेम लागलं त्याच्यामुळे तिला माहेरचा पूर्णपणे विसर पडलाय. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातल्या पाण्यापेक्षा माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलेलं आहे. नमस्कार. बापरे, पेढा थोडा तो अख्खा खातो. नमस्कार. नमस्कार. आता घ्या उखाणा. सासू आणि सासरे प्रेमळ, हा, नणंद माझी हौशी, विशालरावांचं नाव घेते हा. होम मिनिस्टरच्या दिवशी. वा वा वा, थँक्यू. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासू, नमस्कार. सासरे, नमस्कार. ही माझी नणंद, नमस्कार. हौशी. ही माझी आई नमस्कार. आणि नमस्कार. आणि हा आमचा सगळा अशोक परिवार. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या भागाला आणि त्याचबरोबर गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? चेंबूर. मग गाव कुठलं तुमचं? संगमेश्वर. संगमेश्वर. कुठे हा. आलं ते? कोकणामध्ये. कोकण कुठे आलं? आता हे कसं सांगू? थांबा, तुमच्या मदतीला मिस्टर पाहिजेत का? हो चालेल. बोलवा त्यांना. अहो. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बरं, मी परदेशातून आलोय अच्छा. आणि ह्या म्हणतायत की कोकणमध्ये माझं गाव आहे. ओके. तर कोकण म्हणजे कुठे जायचं मी? तर मुंबईतून जायचं असेल तर तुम्हाला रत्नागिरी किंवा कोकण कन्या एक्सप्रेस पकडायची. अच्छा, कोकण कन्या हे ट्रेनचं नाव आहे. हा. मग ह्या कोकणला जायचं म्हणाल्या. पूर्ण कोकण म्हणजे मोठा पट्टा आला महाराष्ट्रातला, जिथे हिरवीगार झाड आहेत, आंब्याची सर्वात जास्त लागवड आहे, जिथे नैसर्गिक सौंदर्य मिळतं तो खरं कोकण. क्या बात आहे. बरं, कोकणच्या माणसांबद्दल वर्णन कसं कराल गाण्यातून? फणस वरून काटेरी पण अजून एकदम रसाळ मधुर. अच्छा, म्हणजे या काटेरी आहेत. हा थोडीफार आहे. हा, तुम्हाला फणस म्हणाले ते. पण मी आतून कोकणातल्या माणसांबद्दल बोललो. कोकणातल्या सर्व हे बघा, माणसं. या कोकणातल्या आहेत असं मी आहे. पण कोकणातलं आहे. क्या बात आहे. मग तुम्ही कुठल्या फळाची उपमा द्यायची त्यांना? ते खूप चांगले आहेत. मी आंबाच सांगेन त्यांना. हा? आंबाच बोलेन त्यांना. आंबा. हा. बरं, आता दोघांनी मिळून एक खेळ खेळायचा आहे. अच्छा. म्हणजे छोटे छोटे तुकडे आहेत हम्म. आणि त्या तुकड्यांचा मनोरा रचायचा आहे. अच्छा. हा, बघूया 2 मिनिटामध्ये 9 थरांचा मनोरा रचण्यात हे दोघे यशस्वी होत आहेत का? बघूया. आपण या क्षणाचे साक्षीदार होऊया. हा, सुरू. नाही बस आम्ही 30 त्याच्यावर सेकंद आहेत अजून. 1 2 पडतील 3 मग. 4 5 6. जास्त मोह नको. चला, वेळ संपली. फक्त 500 रुपयाची ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. इथे आरोप करणारी मंडळी सज्ज आहेत. तुम्ही यांच्यावरती जे आरोप इथून होणार आहेत ते खोडून काढायचे आहेत. हो. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला बोलायची संधी मिळेल. हा, थँक्यू. म्हणजे मला बोलायची संधी आहे म्हणून. खरं मिस्टरांनी थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण त्यांनाच आज खरं तर बोलायला मिळणार आहे. नाही, आणखीन एक गोष्ट, आरोप करत असताना नवरा एकटाच कशाला पाठिंबा द्यायचं? एक स्त्रीला स्त्री आणि सर्व स्त्री पाठिंबा द्यायचा. जर एक तरी बाई आरोप करत असेल तर अनेक बाई पाठीशी उभं राहावं. बरोबर. हा, म्हटलं तर स्त्रीचे जे आता हे होते ते नाही होणार. आणि केवळ एक नवरा म्हणून नाही, ओळख असू दे अनोळखी असू दे, पण स्त्रीचा बाजू स्त्रीनीच घ्यायलाच पाहिजे. तुम्ही या बाजूला.
गौरीची आई. गौरीबद्दल माझी अशी तक्रार आहे की मुलगी अतिशय झोपते हो सारखी. दुपारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झोपली. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा झोपलंच पाहिजे आणि आराम केलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. म्हणजे माझं असं म्हणणं थोडी थोडी कमी झोप करावी. स्लीप इज अ गुड मेडिसिन. बरोबर हवी. हो हो झोप पाहिजे. झोप कमी करायला पाहिजे. सासूबाई बोलतात. ज्यांना काही चिंता नसतं त्यांना चांगलं झोप येतं. अगदी बरोबर. बाकीच्यांना झोप येत नाही, त्यांनी चुकीचं काम करतात ना, झोपच येत नाही. या तर 24 तास जाग्याच असतात. कारण यांना घराची चिंता, यांना समाजाची चिंता, यांना मिस्टरांची चिंता, केवढी चिंता. आणि मला आता तो माईक फुटेल का काय याची चिंता. पुढचा आरोप. मी इथं नेबर आहे. माझा आरोप आहे की ही सोशल बिलकुल नाहीये. बेसिकली जेव्हा जेव्हा बिल्डिंग मध्ये फंक्शन्स असतात आणि सोशल जे काही प्रोग्राम्स असतात सो ती पार्टिसिपेट करते, असं मला अजिबात वाटत नाही की नाही. नाव दॅट यू नो युअर बेट, यू नो इच अदर अँड मगच तुम्ही एकत्र जाणार आणि तुम्ही तिला घेऊन जाणार अँड यू एक सोसायटीमध्ये असलं तर कळलं पाहिजे. त्यांच्या त्या झोपेच्या सवयीमुळे ना त्याच्या उठतात तेव्हा त्यांना कळतं कार्यक्रम झालेला आहे. ते अवॉर्ड विनिंग आरोप करू काय? म्हणजे याला काहीच तोड नाहीये, मला गॅरंटी आहे. तुम्ही सगळे नोटीस करत असाल माझे केस थोडे कमी आहे जरा, तर ह्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे. बोला. ओके. लहानपणापासून जेव्हा भांडण व्हायची तेव्हा या मॅडम माझ्या केस ओढायच्या आणि त्याच्यामुळे ही व्यथा आहे आणि आय एम स्टील सफरिंग फ्रॉम इट. नाही ऍक्च्युली ते केस ओढलं ना की ब्लड सर्क्युलेशन वगैरे चांगलं वाढतं. यू आर हॅव्हिंग घनदाट केसांचं. एक मिनिट. म्हणजे 27 वर्ष या केस सोडल्यावरती ही स्थिती झाली आहे. आता लग्नाला 1 वर्ष झालंय, 26 वर्षानंतर पुन्हा येतो या घरात, तेव्हा आता या सगळ्या आरोपांवर तुम्हाला काय बोलायचं? आईनी म्हटलं त्याप्रमाणे बरोबर आहे. खरंच मी झोपते, मला आवडतं झोपायला. जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा ऑफिसमधून आले की थोडं शांत पडायचं असं आहे माझं. आणि बिंदू मॅडमनी जो माझ्यावर आरोप केला तो धडधडीत खोटा आहे. मी खरंच खूप सोशल आहे. मग तुम्ही मला सांगायचं नाहीत का? मला सांगायचं, इन्फॉर्म करायचं. मी नव्हते इथे. नोटीस बोर्ड मध्ये लावलेलं आहे. नाही, मी नव्हते इथे. मग कसं येणार? उद्यापासून नोटीस बोर्ड वाचतील. तेव्हा आता उद्यापासून वाचून मी नोटीस. खरंच. पण सगळ्यात मोठा आरोप कोणी केला? आणि भावानी. अहो याचे केस एवढे नव्हतेच, खरं सांगायचं. खरंच नव्हते एवढे. म्हणजे मी मान्य करते की मी ओढायचे केस. फोटोज आहेत कॅमेरामध्ये. इफ यू वॉन्ट आय कॅन. बिफोर आणि आफ्टर. पण एक आहे, आज सगळे आरोप खोडून काढलेले आहेत मिस्टरांनी, अगदी केसांसकट सगळे आरोप. तेव्हा हे त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत. आणि आता यानंतर आपण जाऊन भेटणार आहोत परब वहिनींना. त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य आरोप करण्यासाठी कसे सज्ज आहेत तेही बघणार आहोत. नमस्कार. आरोपाची वेळ सुरू होते. ती शनिवार रविवार सकाळी सुटत नाही. उठून काम केलं पाहिजे. परत आपलं स्वयंपाक म्हणजे बनवत नाही, टिफिन बनवत नाही. टिफिन मलाच बनवावी लागते. होय काय? बरं, सासूबाई बोलताना सासरे पाठून गप गप करताय ना? ती पूर्ण आठवडाभर सकाळी 6 वाजता उठते आणि मग 8 वाजता उठून 8 वाजता ती इकडून प्रवास तिथं चालू करते आणि अंधेरीला जाते. म्हणजे इकडून बस, पुन्हा ट्रेन आणि मग पुन्हा बस, असा तिचा ट्रॅव्हलिंग आहे. तर त्याच्यामुळे ती भरपूर थकते आणि म्हणून वीकेंडला थोडा जास्त झोपते. पुढचं कोण? काय नणंदबाई? चला, आता मी 1-1.5 महिन्यामध्ये एकदाच आली आहे घरी, माहेरी. पण तरी पण इथे येऊन दरवेळेला मला जसं म्हणजे जेवण बनवायचा मला हौस आहे, तर त्यामुळे मी नेहमी इथे येऊन जेवण बनवते. चांगले सगळे पदार्थ माझ्या मम्मी पप्पा आणि भावाला करून घालते. पण या वेळेला मी एक्सपेक्ट केलेलं की पूजा मला काहीतरी करून नवीन पदार्थ घालेल, पण ऍज युजल मलाच काही ना काही किचन मध्ये घुसावं लागलं. ना, हा आरोप मी मानतच नाही, कारण ही तुझीच चॉईस आहे. मग तू असं हे केलं पाहिजे. पुढचं कोण? माझं असं म्हणणं आहे, लग्न झाल्यापासून माझ्या मुलीने मला एकदा पण फोन केला नाही. आणि जेव्हा फोन करायची घरी असताना तेव्हा तिने लाड पुरवले सगळे. मग आता का नाही फोन करत, असं मला म्हणायचं. हे तुम्हीच केलेले संस्कार आहेत की सासरी गेल्यानंतर सासरच्या त्याच्यात रुळायचं, सर्व विसरून जायचं. तुम्हाला एवढा अभिमान वाटला पाहिजे तुमच्या मुलीवरती की तिने सर्व अडॉप्ट केलंय सर्व. सगळ्यात महत्वाची गोष्ट,
1.5 महिन्यात माहेरी एकही फोन गेलेला नाही, याचा अर्थ लेकरू सासरी सुखात आहे, ही आनंदाची बातमी आहे. काय अजून माहेरी राहायला पण नाही आली, माझी ही कंप्लेंट आहे. तिने यायला पाहिजे ना, मी तिला फोन करते आता एकदा तरी ये माहेरी, असं मला वाटतं की तिने यावं म्हणून. आता एवढे वर्ष आम्ही म्हणजे तिच्याशिवाय माझं काही पान हलत नाही, म्हणजे काय असेल ते तीच, काही आणणं सवरलं मला ती असते. मला असं वाटतं की तिने यावं एखादा दिवस. काय हो ती सासरी जेवढं तिथं रुळली आहे, सासरी जेवढं प्रेम लागलंय, त्याच्यामुळे तिला माहेरचा पूर्णपणे विसर पडलाय आणि त्याच्यामुळे ती येत नाही. आणि हे तुम्हीच केलेले संस्कार आहेत, त्याच्यामुळे हे बरं आहे, सगळं दुसऱ्यांवर टाकला. हे तुम्हीच केलेले संस्कार आहे, पण सांगणार कधी सोडून येणार आहात थोडे दिवस, 2-3 दिवस तेच नाही. बर, आता तुमची वेळ सुरू होती, आता कोणी बोलायचं नाही. मी शनिवार आणि रविवार उठत जाईन सकाळी लवकर चला. आणि कामं पण करत जाईन. प्रॉब्लेम सॉल्व्ह तुमचा. आणि टिफिनचं म्हटलं तर मी सकाळी उठते, मी कामं करते, पण मी यापुढे अजून लवकर उठून मी सगळा स्वयंपाक पण करत जाईन. वा, बर. आणि ताई, तू अजूनपर्यंत फक्त एकदाच आली आहेस, आता तू जेव्हा नेक्स्ट टाइम येशील तेव्हा मी तुला जे हवं ते बनवून घालीन. आणि आतापर्यंत मी जे काही केले नाही इथे, तेव्हा तू आली नाहीस, त्याच्यामुळे तू आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण येशील ना, तेव्हा आधी मला फोन करून सांग की तुला काय हवंय, मी लगेच तुला सगळं बनवून घालीन. नक्की. आणि पप्पा, मी तुम्हाला फोन नाही केला कारण की मी खूप बिझी आहे सध्या इथे, पण मला पण माहिती आहे की तुम्हाला पण माझी खूप आठवण येत असेल, ते मी मान्य करते, पण मी तुम्हाला आता न विसरता रोज फोन करत जाईन. अरे वा वा वा. आणि मम्मी, मी आतापर्यंत राहायला नाही आली कारण मी सासरी खूप सुखी आहे, मला इथे कसलंच टेन्शन नाहीये, कसला दबाव नाहीये. मम्मी आणि पप्पा खूप चांगले आहेत, त्याच्यामुळे म्हणजे मला घरच्यांची पण आठवण येते, पण तुम्ही असं नका मानू की तुमच्या दोघांची आठवण मला येत नाही. तुमच्या दोघांना पण मी खूप मिस करते आणि मी जेव्हा पण मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्की तुला भेटायला येईन, तुझ्यासोबत शॉपिंगला पण येईन. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातल्या पाण्यापेक्षा माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलेलं आहे. एकंदरीत हे वातावरण आनंदाचं आहे, ते आणखीन आनंदाचं हो. काय बाजू घेतली आहे तुम्ही, आणि प्रत्येक वेळेला तुमचेच संस्कार आहेत, तेव्हा हा तन्मणी आमच्या वहिनीसाठी. आता आपण बघणार आहोत आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. आणि आता कोण जिंकणार पैठणी, या बागेमधला, या अशोकनगर इथल्या या त्यांच्याच सोसायटीच्या बागेमधला हा मधला खांब आहे. आणि 10-10 संधी दोघींनाही. वरून चेंडू गेला पाहिजे आणि कुठल्याही बाजूने तो खाली येऊन पडला तरी चालेल, पण तो चेंडू अचूक वरून जाणं हे जास्त इम्पॉर्टंट. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 टाका, तुम्ही 1 टाका. टाका, असाही टाकू शकता तुम्ही, असाही टाकू शकता. टाका, बघूया. आतापर्यंत 0. एक टाका. तुम्ही या बाजूला या, तुम्ही या बाजूला या. थांबा. टाका. 1-0 ही गुणसंख्या आतापर्यंत. टाका. तीन आहेत ना, 2 आहेत. थांबा. टाका. तो पण टाका. लक्षात ठेवा, आतापर्यंत 1-0 ही गुणसंख्या आहे. तुमच्याकडे शेवटचे 2 चेंडू हातात आहेत. नीट प्रयत्न करा. 1 चेंडू गेला तर बरोबरी होऊ शकते, आणि दोन्ही प्रयत्न जर यशस्वी झाले तर तुम्ही विजयी होऊ शकता. काय होणार आहे ते बघूया. चला, टाका. बरोबरी करण्याची संधी आहे तुमच्यासाठी. बऱ्याच जणांनी हात जोडले आहेत कोणीतरी. हा, टाका. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू
तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू झी मराठीकडून. उपविजेत्या ठरल्या परब वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या घोले वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू आदिश भाऊ. अशोकनगर ठाणे इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.